श्री स्वामी समर्थ. आज आपण कुठलीही वेगळी ट्रिक न वापरता नेहमीचं सामान आणि नेहमीच्याच पद्धतीने करंजी बनवूयात. तर सारण बनवण्यासाठी 1 चमचा खसखस आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि लो फ्लेमवरती तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे आहेत. बघा, तीळ आणि खसखस इथे उडायला सुरुवात झाली. लगेच गॅसची फ्लेम बंद करून एका ताटामध्ये खसखस आणि तीळ काढून घ्यायचे आहेत. त्याच कढाईमध्ये लो फ्लेमवरती ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये मनुके टाकायचे, कारण मनुक्यांना जास्त भाजलं तर त्यांना डाग पडतात, म्हणून मनुके नंतर घालायचे. थोडेसे गरम झाले की हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता अर्धी वाटी किसलेलं खोबरंसुद्धा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. मी तूप न टाकताच या वस्तू भाजून घेत आहे. खोबरं भाजताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर खोबऱ्याची चव आणि कलर दोन्हीही लगेच चेंज होतो. थोडंसं खोबरं लालसर किंवा गोल्डन झालं की लगेच त्यालासुद्धा काढून घ्यायचं आणि एका ताटामध्ये पसरवून ठेवायचं. आता त्याच कढईमध्ये फक्त 1 चमचा तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी 200 ग्राम बारीक रवा घातलेला आहे. कमी तुपामध्ये रवा भाजला तर बघा, रवा लवकर भाजून होतो आणि जास्त जर तूप घातलं तर त्याच्यामध्ये गाठी पडण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला 5 ते 6 मिनटं मी लो फ्लेमवरतीच या रव्याला भाजून घेतलेला आहे. बघा, रव्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही. पूर्ण 7 मिनटं आता इथे झालेली आहेत. एकदम खालीसुद्धा तुम्ही बघू शकता, अजिबात रवा जळालेला नाही किंवा त्याचा कलर चेंज झालेला नाही. आता 6 ते 7 मिनटानंतर बघा, एकदम मोकळा असा रवा झालेला आहे. करंजी किंवा लाडू करताना रवा भाजण्यासाठी वेळ लागतो, परंतु बघा, असा रवा भाजला तर त्याची टेस्ट खूप छान येते. नाहीतर रवा तोंडामध्ये कचकच लागतो. त्याच्यामुळे बघा, एकदम खालपर्यंत इथे बघा अजिबात रवा लागलेला नाही. तर आता इथे 6 ते 7 मिनटानंतर आपण रव्यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप घालणार आहोत. बघा, करंजी आहे आणि करंजी तुपामुळेच खूप छान लागते. म्हणून सुरुवातीला रवा 1 चमचाभर तुपामध्ये भाजून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. आता बघा, जवळपास इथे 9 ते 10 मिनटं झालेले आहेत. रव्याचा कलर पूर्ण चेंज झाला आणि त्याला खाली उतरवून घेतलं. खाली उतरून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं मिक्स करायचं, म्हणजे खाली रवा जळत नाही. आता इथे 200 ग्रॅम म्हणजे 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे म्हणजे जवळपास 50 ग्रॅम आपण रवा वापरलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे तूप कडकडीत गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. सगळं इथे सारण मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता आपण हे तुपाचं मोहन घालणार आहोत. गरम तूप घातलं की करंजी बघा एकदम खुसखुशीत होते. 2 ते 3 चमच्यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही, नाहीतर करंजी तेलकट होण्याची शक्यता असते. तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर हाताने मिक्स करायचं. बघा, पूर्ण गाठी इथे अशा मोडून घ्यायच्या. एका हाताने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून दोन्ही हाताने या पद्धतीने गाठी मोडून घ्यायच्या किंवा सगळं तूप या पिठाला लावून घ्यायचं. असं केल्यामुळे पूर्ण मैद्याला तूप लागतं आणि तुपामध्ये गाठीसुद्धा राहत नाही आणि करंजी क्रंची किंवा खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. बघा, सगळ्या गाठी इथे मोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यानेच नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आणि थोडं पाणी टाकून इथे गोळा मळून घेतला. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक इथे पीठ लावायचं आहे. बघा, एकदम क्रंची असं आपली करंजीचं आवरण होणार आहे किंवा करंजीची पारी होणार आहे. तर आता या पिठाला झाकून ठेवायचं. आता 10 मिनटापेक्षा जास्त हे पीठ झाकून ठेवायचं नाही. रव्याला कलर बघा किती छान आलेला आहे. एकदम खालीसुद्धा तळाला तुम्ही बघू शकता, अजिबात कुठेच रवा जळालेला नाही. पूर्ण 10 मिनिटे हा रवा मी भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये भाजलेली खसखस, तीळ, ड्रायफ्रूट्स घालायचे आणि खोबरं थोडंसं हाताने चुरून घालायचं. बघा, खोबरं जास्त भाजलं तर त्याची चव चेंज होते, म्हणून खोबरं जास्त भाजायचं नाही. फक्त खोबऱ्याचा खालचा जो चुरा आहे तो लाल होतच असतो. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली. वेलची पूड फ्रेश दळून जर घातली तर त्याचा स्वाद खूप छान येतो. चिमूटभर मीठ घातलं. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. घरी जर दळलेली पिठी साखर असेल तर गाळून घालायची. अर्धी वाटी घरीच दळलेली पिठी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे. बघा, घरी दळलेली पिठी साखर जर असेल तर कधीतरी त्याच्यामध्ये साखरेचे कण असतात किंवा पिठी साखर दळून थोडे दिवस झाले तर त्याच्यामध्ये गाठी पडतात, म्हणून पिठी साखर गाळून घ्यायची, म्हणजे तोंडामध्ये साखरेचे गोळे किंवा खडे लागत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करतानाच बघा, तुम्हाला एवढा छान वास येईल की त्याच्यावरून समजेल की आपली करंजी किती टेस्टी बनणार आहे. आता हे करंजीचं सारण तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करंजी बनवायची तेव्हा बनवू शकता. फक्त करंजी बनवायच्या अर्धा ते 1 तास आधी त्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं. हे सारण बघा आता किती मोकळं आहे. त्यामुळे काय होतं, करंजी खाताना करंजीमधून सारण खाली पडतं.
तर असं होऊ नये म्हणून याच्यामध्ये 3 चमचे मी दूध घालणार आहे, कोमट दूध घालणार आहे. तुम्ही करंजी 3 ते 4 दिवसामध्ये संपवणार असाल तरच याच्यामध्ये दूध घाला. जास्त दिवस करंजी ठेवणार असाल तर दूध घालू नका. आणि दूध घालूनसुद्धा सारण जास्त दिवस ठेवू नका, कारण दुधामुळे करंजीला बुरशी लागण्याची शक्यता असते. म्हणून ज्यावेळेस तुम्ही करंजी लगेच खाणार असाल त्याच वेळेस त्याच्यामध्ये दूध घालायचं. आवडत नसेल दूध तर नाही घातलं तरी चालेल, परंतु माझ्या सासूबाई घालतात त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना सवय पडलेली आहे. तर इथे मी 3 चमचे कोमट दूध घातलं. आता तुम्हाला वाटत असेल शिऱ्यासारखं झालं, परंतु नाही. करंज्या भरेपर्यंतच हा रवा पूर्ण हे दूध शोषून घेणार आहे आणि मोकळं असं हे सारण होणार आहे. दुधामुळे या सारणाची चवसुद्धा वाढते आणि बघा करंजी खाताना हे सारण बाहेरसुद्धा पडत नाही. तर आता इथे सारण तयार आहे. आता आपण हा जो मैदा मळून ठेवलेला आहे त्याला मळून आता 10 मिनटं झालेले आहेत. आता त्याला थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं, कारण वरती पापडी येते आणि लगेच आपण याच्या लाट्या बनवणार आहोत. आपण सुरुवातीला बघा ज्यावेळेस तुम्हाला पीठ मळल्यानंतर दाखवलं याच्यामध्ये किती क्रॅक्स होते. आता एकदम मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. एकदम बर्फीच्या गोळ्याप्रमाणे पीठ झालेलं आहे. आता याचे 2 गोळे करायचे. एका गोळ्याच्या आपण लाट्या बनवणार आहोत आणि दुसरा गोळा झाकून ठेवायचा. आता तुम्ही हाताने सुद्धा याच्या लाट्या बनवू शकता, परंतु मी ते सुरीने इवन पीस कट केले आणि त्याच्या लाट्या बनवून घेतल्या, किंवा सारखे पीस कट करायचे आणि लाट्या बनवून घ्यायच्या. आता तुम्ही असंही लाटू शकता किंवा या लाटीला गोल बनवून घेतलं तरी चालेल. बघा पिठाचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. एकदम मऊसूत असं पीठ झालेलं आहे. बटर चकलीच्या पिठाप्रमाणे मऊसूत पीठ झालेलं आहे. आता मी याच्या लाट्या बनवून घेतल्या आणि या लाट्यासुद्धा झाकून ठेवायच्या आहेत. आता एक लाटी घेतली आणि तिला लाटून घेणार आहे. पीठ न लावताच लाटी लाटणार आहे. जर तुम्हाला लाटता येत नसेल तर इथे थोडंसं पीठ लावायचं, खूप पीठ लावायचं नाही, नाहीतर मग पीठ कडक होईल आणि पीठ जर कडक झालं तर तेलामध्ये करंजी सुटण्याची शक्यता असते. बघा किती मऊसूत आपलं पीठ झालेलं आहे. एकदम हलक्या हाताने लाटायचं, खूप जोर द्यायचा नाही. खूप जोर दिला तर मग पीठ आपल्या पोळपाटला चिटकण्याची शक्यता असते आणि मग जर इथे ही पोळी फाटली तर मग करंजीसुद्धा तेलामध्ये जाऊन फुटणार आहे. बघा मी इतपत पातळ लाटून घेतलेलं आहे आणि बघा लगेच आता हे सारण ड्राय होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण रवा सगळं दूध शोषून घेत असतो. आता पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही जशी करंजी भरता तशी भरून घ्यायची. आता बघा याच्यामध्ये 2 चमचे सारण भरून घेतलेलं आहे. करंजीमध्ये सारण नेहमी जास्त भरायचं. आता याला शेप द्यायचा आणि इथे लगेच करंजी वळवून घेणार आहोत. तर बराच वेळेस बघा आपण काट्याच्या चमच्याने करंजी कट करतो आणि त्याचे सारखे काठं निघत असतात, म्हणून तसं न करता फक्त इथे फोल्ड करायचं. आता पीठ मऊसूत आहे त्याच्यामुळे मी इथे दूध किंवा पाणी लावलं नाही. तुम्ही इथे काठांना पाणी लावून घेतलं तरी चालेल आणि इथे फोल्ड केल्यानंतर यातील इयर बाहेर काढायची. जर त्याच्यामध्ये हवा राहिली तर करंजी फुटते किंवा मग ती फुगते आणि नंतर मग ती पोकळ बनते. आता सगळ्या साईडने दाबून घेतलं. इथे या पद्धतीने मी याला शेप देऊन घेतलेला आहे. बघा असा शेप दिला की करंजीचे काठंसुद्धा निघत नाही, काट्याच्या चमच्याची गरज नाही, डिझाईनसुद्धा छान होते. तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने केलं तरी चालेल. बघा अजिबात करंजी तुटली नाही, फुटली नाही, कुठे चिरली नाही आणि उचलण्यासुद्धा काही प्रॉब्लेम झाला नाही, पोळपाटलासुद्धा चिटकली नाही. आता इथे तुम्ही आणखीन कुठले शेप तुम्हाला आवडत असेल तर ते देऊ शकता. स्टार बनवू शकता, तुम्हाला हवा तो शेप इथे देऊ शकता. तर ही एक पद्धतीची करंजी झाली. आता बाकीच्या करंज्या लाटेपर्यंत या करंज्यांना कपड्यामध्ये झाकून ठेवायचं. खालीसुद्धा कापड टाकायचं, म्हणजे त्या कडक होत नाहीत आणि कडक झाल्या नाही म्हणजे त्या तेलामध्ये सुद्धा जाऊन फुटत नाहीत. बराच वेळेस आपण खूप वेळ करंज्या लाटून ठेवतो आणि नंतर मग त्या कडक होतात आणि त्याच्यामुळेच त्या तेलामध्ये फुटतात. आता दुसरीसुद्धा इथे लाटून झाली. बघा चपातीपेक्षा पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे, म्हणजे करंजी क्रंची बनेल. आणि जर इथे करंजीचं आवरण जाड राहिलं तर बघा त्या करंज्यानंतर वातड्या होतात किंवा अशा रबरासारख्या होतात. म्हणून इथे थोडीशी पातळच लाटी लाटायची, म्हणजे करंज्या मस्त क्रंची होतील. जाड ठेवलं तर त्या करंज्या नरम पडण्याची शक्यता असते. आता इथे दुसऱ्या पद्धतीने बघा या पद्धतीने एक छोटीशी पोळी लाटून घेतली आणि याला बघा इथे दाबून घेतलं. याचे काठं सगळ्या साईडने दाबून घ्यायचे, कारण या साईडचा काठ जर ओपन झाला किंवा फाटला तर मग करंजी फुटते आणि मग सगळं तेल खराब होतं. म्हणून इथे करंजी दाबताना चांगली काळजी घ्यायची. आणि इथे काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने मी करंजी कापून घेतलेली आहे. आता मी खूप काही साईडला पीठ सोडलं नव्हतं तरीसुद्धा इथे शेप देऊन घेतला. आणि बघा करंजी उचलताना आपण मागच्या साईडने जर उचलली तर आपण जिथे करंजीला दाबलेलं आहे आणि काट्याच्या चमच्याने कट केलेलं आहे तिथे ते पीठ पोळपाटला चिटकलेलं असतं आणि तिथेच करंजी फाटते. म्हणून करंजी कधीही मागच्या साईडने उचलायची नाही, तर करंजीला साईडने उचलायचं
नाहीतर बघा आता इथे मी करंजी दाबली. आता आपण इथे दाबतो तर त्याच्यामुळे इथे पीठ खाली पोळपाटला चिटकतं, म्हणून करंजी उचलताना कधीही पुढून उचलायची किंवा दाबून झाल्यानंतर करंजीला उचलून घ्यायचं, पुन्हा खाली ठेवायचं आणि नंतर कट करायचं, म्हणजे करंजी पोळपाटला चिटकत नाही. आता ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. बऱ्याच वेळेस आपण इथे खूप दाब देतो आणि पीठ जर मऊसूत असेल तर करंजी पोळपाटला चिपकते, म्हणून करंजीला पुढच्या साईडने उचलायचं, म्हणजे आपण जिथे चमच्याच्या सहाय्याने कट केलेलं आहे तिथूनच करंजीला उचलायचं, मागच्या साईडने करंजीला उचलायचं नाही. आता या पद्धतीने करंज्या करून घेतलेल्या आहेत. जर साचा असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल. साच्याने एकदम एकसारख्या करंज्या होतात. तर बघा एकदम पातळ अशी पुन्हा पोळी लाटून घेतलेली आहे आणि माझ्याजवळ जो स्टीलचा साचा आहे त्याच्यामध्ये आता एक करंजी भरून घेणार आहे. परंतु हा साचा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या करंज्या होतात, म्हणून मी जास्त याचा वापर करत नाही. परंतु त्याच्याने सुद्धा करंज्या खूप छान होतात. तर बघा आपला रवा भरपूर असा ड्राय झालेला आहे. तर इथे तुम्ही हवं असेल तर दूध किंवा पाणी लावून घेऊ शकता आणि खूप याच्यावरती दाब द्यायचा नाही, कारण की याचे जे तीत किंवा दातं आहेत ते खूप टोकदार आहेत, त्याच्यामुळे करंजी फाटण्याची शक्यता असते. म्हणून असा जर करंजीचा साचा असेल तर करंजी बंद केल्यानंतर जास्त तिला दाबायचं नाही आणि वरच्यावर असं प्रेस करून करंजी काढून घ्यायची. आता ही सुद्धा करंजी या पद्धतीने झालेली आहे. दोन्ही साईडने बघा तिलासुद्धा कपड्यामध्ये ठेवलं. आता माझ्या सगळ्या करंज्या लाटून झालेल्या आहेत. तुम्ही 3-3, 4-4 लाट्या बनवून किंवा करंजीच्या चपात्या किंवा पुऱ्या बनवून करंजी भरून लगेच तळून घेऊ शकता. परंतु मी एकदम सगळ्या लाटून घेतल्या आणि कपड्यामध्ये सगळ्यांना झाकून ठेवलं होतं. आता सगळ्या पटापट तळून घेणार आहे. तर तळण्यासाठी माझ्याजवळ मोठी कढाई आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या करंज्या सुरुवातीला भरून घेतल्या. आता तेल चेक करूयात. तर बघा आपल्याला हवं तसं तेल गरम झालेलं आहे, कारण की मी ते पिठाचा एक तुकडा टाकला. बघा तो खालून लगेच वरती आला, परंतु तो एकदम लाल झाला नाही. आपल्याला तसंच तेल हवं आहे. बघा चकली तळण्यासाठी खूप कडकडीत गरम तेल लागतं, परंतु करंजी तळण्यासाठी मीडियम गरम तेल लागतं. खूप गरम तेलामध्ये जर करंजी टाकली तर पुरीप्रमाणे तिला लगेच बबल्स येतील आणि मग करंजी लगेच नरम पडणार आहे. म्हणून करंजी टाकताना मध्यम गरम तेलामध्ये टाकायची, म्हणजे खूप कडकडीत नाही आणि खूप थंडसुद्धा नाही. आता बघा करंज्या टाकल्या त्या सुरुवातीला खाली जात आहेत आणि नंतर त्या ॲटोमॅटिक तेलावरती तरंगत आहे आणि करंज्यांना कलर बघा किती छान आलेला आहे. आता या तेलामध्ये मी सुरुवातीला 4च करंज्या तळून घेतल्या. तेलामध्ये करंज्या टाकल्या की साईडने त्यांच्यावरती तेल टाकायचं, म्हणजे वरची साईडसुद्धा त्यांची चांगली क्रिस्पी बनते आणि कंटिन्यू करंज्यांना पलटी करायचं. एकच साईड करंजीची तेलामध्ये राहू द्यायची नाही, नाहीतर करंज्यांचा कलर खूप चेंज होतो आणि एकच साईड करपण्याची शक्यता असते. तर बघा या पद्धतीने करंज्यांना कंटिन्यू पलटी करायचं आणि करंज्यांचा तुम्ही कलर बघा. मी एकदम मीडियम गरम तेलामध्ये करंज्यांना टाकलेला आहे आणि खूप सुंदर गोल्डन ब्राऊन कलर येण्यास यांना सुरुवात झालेली आहे. याच पद्धतीने जवळपास 5 ते 6 मिनटं मी मीडियम फ्लेमवरतीच करंज्यांना तळून घेतलेलं आहे. अजिबात गॅसची फ्लेम हाय केली नाही. जर गॅसची फ्लेम हाय केली तर करंज्यांना पटकन कलर येतो आणि करंज्या नरम पडतात. आता इथे करंजीचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजत असेल की एकदम क्रिस्पी अशी करंजी झालेली आहे. बघा किती छान यांना कलर आलेला आहे आणि पुरीला जसे फुगे किंवा बबल्स येतात तसे अजिबात आपल्या करंज्यांना आलेले नाहीत. एकदम हलक्या हाताने करंज्यांना तळून घ्यायचं. एकदम करंजीला पलटी करायचं नाही, नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते. आता आमच्या घरामध्ये थोड्याशा डार्क कलरच्या करंज्या आवडतात, त्याच्यामुळे मी थोडंसं इथे आणखीन गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना तळून घेतलं आणि बघा किती सुंदर करंज्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला लाईट कलर आवडत असेल तर थोड्याशा लवकर तेलामधून बाहेर काढायच्या, तरीसुद्धा त्या क्रिस्पी होणार आहेत. आता इथे याच्या डिझाईनमध्ये तेल अटकलं होतं, म्हणून करंजीला मी उभं करून घेतलं. आता त्याच पद्धतीने बाकीच्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. सगळ्या खिडक्या बंद केल्या तरी कुत्र्यांचा आवाज येत आहे, त्याच्यामुळे क्षमा असावी. बघा तेलामध्ये करंजी टाकताना पुन्हा त्याच्या साईड्स दाबून घेतल्या तरी चालतील, म्हणजे करंजी तेलामध्ये फुटत नाही. आता इथे मी आणखीन 5 करंज्या या तेलामध्ये टाकून घेतल्या आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना तळून घेतलं. करंजी तळताना अजिबात सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची नाही. मीडियम टू लो फ्लेमवरतीच करंज्यांना तळून घ्यायचं. नंतर जर वाटलं तर तुम्ही अर्धा मिनटासाठी फक्त गॅसची फ्लेम हाय करू शकता. आता बघा यासुद्धा किती सुंदर करंज्या तयार झालेल्या आहेत. आता यांनासुद्धा काढून घेते. करंज्या काढल्यानंतर त्यांना पेपरावरती टाकायचं, म्हणजे पेपरमुळे करंज्यांचं सगळं तेल तिथे शोषलं जातं. उरलेल्यासुद्धा करंज्या मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेतलेल्या आहेत आणि बघा करंज्यांना कलर किती छान आलेला आहे, त्यांना टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि त्या दिसतसुद्धा किती छान आहेत.
जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही करंजी करू शकता किंवा तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. तर चला, करंज्या थंड झालेल्या आहेत आणि बघूयात आता करंज्या कशा झालेल्या आहेत. एकदम क्रिस्पी अशा करंज्या झालेल्या आहेत. थंड झाल्या की लगेच या करंज्यांना एअरटाईट कंटेनर नाहीतर स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.